आम्ही गॅस भरायला जाताना एवढी गर्दी का झाली असेल रस्त्याने हे बघण्यासाठी पुढे व्लॉग कंटिन्यू बघा. राम राम मंडळी. झोपलेलो होतो, शुभमचा फोन आला म्हणे आपल्याला गॅस घ्यायला जायचे अर्जंट. म्हणलं काहीच हरकत नाही, चला म्हणलं. तर जाऊ आता गॅस घ्यायला. सकाळी सकाळी झोपलेलो होतो आता निवांत मध्ये, पण शुभम भाऊचा फोन आल्यावर कोणी नाही म्हणता येणार आहे का. चलो फिर मग काय गेट स्टार्ट. दर्शन गिर्शन घेतले होते फादरशी. चलो म्हणलं याला म्हणलं आपण बी दाखवू बाबा. मग निघलो रस्त्यानं इकडे आला त्याला कटागिटा मारत चाललो. थोडी स्पीड वाढवली नाही तर तुम्ही बोर होऊन जाशान दुसऱ्याच ब्लॉगला, म्हणून म्हणलं. मग निघलो. हे ड्रायव्हिंग स्कूलवाले आपल्या गल्ले का येतं काही समजत नाही. हे दादा राम करत म्हणलं राम. त्याला म्हणलं मोठा ब्लॉगर बर का. तो खुश झालं. मग काय गप्पा मारत आलो पहाडी कॉर्नर बशी. म्हणजे 2 मिनटं राहिली होती, अलीकडे होत दर्शन. तो सांगत होता काही कॉलेजला गेल तो डबल. आलो पहाडी कॉर्नरला, पण याला माहीतच नाही जायचं कुठं टाकी घेऊन. आणि आता लोकेशन मध्ये पाहू राहिला कुठं करताय, कुठं भरताय गॅस वगैरे. सारे होतं पा भाव. विजयनगर रोड लोकेशन चालू राहते ना. ते काय म्हणतो लोकेशन चालू राहू दे. सुदगिरणीला आहे का डायरेक्ट तरच का. मग काय तुमच्या आनंदीला शुभमकडे कॅमेरा मारला असेल, निघला तुमचा भाऊ डायरेक्ट सुदगिरणीकडे. तुमचा भाऊ आला मग सुदगिरणीत एवढी गर्दी कस काय आम्हाला विचारू लागला. काय झालं असेल इकडं, काय झालं असेल इकडं, काय झालं असेल बरं. बघू म्हणलं पुढं जाऊन बघू तर दिसतं काय, एका गाडीला मोटरसायकलनी ठोकलेलं होतं आणि आपल्या इथलचे दादा पडलेले होते 220 म्हणूनच एवढी गर्दी झालेली होती. आम्ही न थांबताच म्हणलं गर्दी होईल जास्त तर ह्या गाडीला ठोकलेले होते दादा. ते म्हणलं न थांबलो तर अजून गर्दी होईल इथे. म्हणलं याच्या पहिले चढायचो. त्यात आमचाच ॲक्सिडेंट व्हायला आला होता, बाकी काही नाही. तुमचं भावाचं मग काही लक्षच नाही गाडी चालवण्यावर. मग गप्पा मारूच राहिलो. गप्पा मारता ब्रेकच नाही मारलं, त्याला दिलं उडून. मग काय तुमचा भाऊ पोचला HP गॅसच्या शोरूमला. मी टाकीवर लक्ष ठेवायला बाहेर थांबलो. शुभम गेला होता मध्ये ऑफिसमध्ये, तिथं पावती घेणं पडते आणि तिकडे दुसरीकडून गॅस उचलणं पडतो. मग काय वातावरण बघत होतो इकडचं कसं आहे. इकडं जास्त चक्कर होत नाही, कॅफे वगैरे जास्त इकडं. मग बघता तेवढ्यात मला मध्ये आवाज दिला. तर काय काम होतं माझे, म्हणलं बघू मध्ये जाऊन काय म्हणतो. मध्ये गेलो. तो माझा फोन मागत होता, त्याच्याकडे रेंज नव्हती येत. त्याच्या फोनला रेंज नव्हती येत. त्याला घरी फोन लावायचा होता, OTP गेला होता त्याच्या घरी. तर तो फोन लावायपर्यंत आपण ऑफिस वगैरे बघू म्हणलं, कसलं ऑफिस आहे कसलं नाही. माझ्या फोनला पण मध्ये रेंज नव्हती, तर त्यासोबत बाहेर आलो. तो कॉलवर बोलत होता, OTP वगैरे मागत होता. 6 दिवसा पहिलेच OTP आला म्हणे. तर OTP त्याचे पप्पा काढत होते OTP, मला विचारायचं होतं. मग काय विचारत होता. आपण तेवढं लोक तुम्हाला इकडचा मुल्या दाखवू. बघा एरिया खूपच भारी. हा काम इकडं तर आपलं काम झालेलं आहे. आता निघतोय आम्ही. चलाय कुठं ठेवावं त्याला प्रश्न आला. आता खिशात एवढी जागा फाडू नको बरं का, फाडलं तर बघ चेक आउट. गाडी स्टार्ट कर पनवेल निघाल नाही पकड. चलो समोर पाय. पहले उसे इतना देखा जितना देखा जा सकता था. 2 नंबरची इथूनच. अरे इथूनच 2 नंबरची इथून जाऊ चक्कर मारण्याची. तुझे सोचता इकडे ना. चाल ना मग बोलतो कायला. माग लागेल.
मग काय तुमच्या भावाने घेतलं गॅस. म्हणलं ठेव. ते म्हणे गाडी पडणार. म्हटलं कधीच नाही पडणार. लय प्रॅक्टिस म्हणलं गाडीची भैया. एका हाताने चालवायला बसलो म्हणलं तू नसलं तरी. तर तो म्हणे खूपच घाण आला म्हणे गॅस. म्हणलं घरात नाही येणार म्हणे. मी म्हणलं घे मग काय आता याच्यात नवीन शोरूमहून आणतो म्हणलं. त्याला म्हणलं टॅवेल वगैरे टाक बाबा. मग काय आलो शुभमच्या घराजवळ. लावली गाडी आणि भाऊ गॅस घेऊ हळूहळू. अरे तो त्याची ताकद फ्लेक्स करत होता. डायरेक्ट टाकी उचलून खांद्यावरच घेतली. मी म्हणलं आता हातच नसतो लावत तुला घे म्हणलं आता डायरेक्ट घरातच घे म्हणलं. दाखवत म्हणलं तुझी ताकद. ते म्हणे दाखवतो थांब म्हणतर. घेतलं घरात. तो घरात घेतली त्यांनी. आपण डबल आता गॅस टेकून दिलं. गॅस काऊन गप्पन गॅस एका गॅस मध्ये लगे ट्रेन झाला का तू. मेहनत किती येड्या. कांदा जातो मग म्हातारपणी त्रास होतो येड्या. आताच बरं वाटत. काय मजबूत होतं त्रास होतो. आता येऊ म्हणतो माझ्या घरी यायचंय म्हणे. माझ्या घरी येऊ लागला ह्यो आता. आणि आमचा एक मित्र येऊ लागला राहुल नावाचा. राहुल तसं काय. चला तर आता घरी गेल्यावर कंटिन्यू करू. बाय. घरी आलो आपण. पप्पा काही गेलेले नाही अजून माझे बाहेर. घरीचे माझे पप्पा. आता पाहू घरी काय होते. पप्पाच रेडी होऊन बसलेले. जायचंय वाटतं पप्पाला. माझा मोठा भाऊ आहे तारक मेहता बघतोय. हाय कारा. हाय. चला आता आंघोळ गिंघोळ करू मस्त. आपल्याला जायचंय बँकेत. चला इथंच कंटिन्यू राहू द्या. चला मित्रांनो आता आपलं आवरलेलं आहे. तेल पाणी करूया मस्त. राहुल येत आहे. बाकी काही नाही. आता आपलं आवरलेलं आहे. बघू कोण कोण आले घरी कोण कोण नाही. राहुल आणि शुभम असतीलच. हे राहुल आलेलं आहे का अंदर. राहुल नमस्कार. चल रे अय शुभम चलो. आता निघलो आपण. कुठून जाऊ. भारतनगर. अरे समजा नाही कुठून जा. रे मार कुंड्या आहे त्यांना. हे नाही लागत. हाय कर का. हाय कर ना. कुठे भाऊ पैसावाला आहे आता. पार्टी आता भाऊकडून पार्टी डायरेक्ट. चला आलो आपण पोस्ट बँक संभाजीनगरची गारखेडा पोस्ट बँकेत आपले सहर्ष स्वागत होत आहे. चला मामा चालले पैसे घेऊन. भैया इकडे पैसे टाकता वाटतं ना. भाऊची एंट्री होत आहे. चलो $2008 आहे. छोटा आहे मग. 2008 तुला येते. अँड्रॉइड वापरत iOS व्हॉट्सअप नाही ना याच्याकडे व्हॉट्सअप. त्याचं काम करू काय गाडी नाही घेता येणार मग. काय करायचं तुला. एफ डी करायची नाही. एफ डी नाही होणार. म्हणजे 8 वर्ष झाली ना तुला मग गार्डियन द्यावं लागेल. तर गार्डियन रोज करू शकतो. तिच्या 18 कम्प्लीट आहे का त्याच्या स्वतः
आता टाकले समजा आपण एक वर्षांनी आपलं सगळं लागत असेल तर नाही काही अडचण नाही, आता टाकले नाही तरी तू पण झाली एसबी उघडणार नाही ना आता तरी बी तुझं. मग इथं भाऊचं काही काम झालं नाही, भाऊ नाराज झाली होती. भाऊ म्हणलं आता नाराज ना खाऊ, काही खाऊ घाला मस्त मस्त. भाऊ म्हणे बिंदास खाऊ घालू म्हणे, आता वडापाव वगैरे डायरेक्ट टपरीत घ्या म्हणे. म्हणजे डायरेक्ट तिकडेच कंटिन्यू करू, चला आता डायरेक्ट तिकडे कंटिन्यू करणार होतो. पण झालं काय असं रस्त्यात की तेवढ्यात आला शुभमच्या पप्पाचा फोन. काका चल ना बोलतो. हॅलो हा आहे माझ्याकडं. मी ते बँकेत येईल मी. पोस्ट बँकेत मी. नाही नाही हे मित्राला डिपॉझिट करतो. हा देतो. हा बर बर चाल. काय म्हणते काका? राहुल त्याला ना टेन्शन आलं आता. राहुलला टेन्शन आलं काय काय खाता ये नाही तर. मग काय आम्ही आलो डायरेक्ट शिवाजीनगरच्या एका चाट भंडारमध्ये. चाट भंडारमध्ये एंट्री केल्यावर बघितलं तर मेनू थोडे हायचेच होते, बजेट नव्हतं एवढं आमचं. तरी म्हणलं दाखवूनच देऊ, आता बघून घेऊ. भाऊकडं बंडल होताच. राहुलने वडापाव चारलेला आहे, म्हणजेच खाऊ घातलेला आहे. मला चारलेला शब्द खूप आवडतो. बारीक राहुल. अजून काहीतरी घेऊ वाटलंच तर. मागवली एक प्लेट राहुल भाऊने डबल. दिलदार मनाचा राहुल भाऊ. शुभम भाऊला भजीले आवडतात. आता चहा मागवले 2 आणि एक स्प्राईट मागवली भाऊसाठी. स्प्राईट भाऊ चहा नाही घेत. स्प्राईट आलेली या भाऊसाठी स्प्राईट. ओ हो त्याने हरले गोळे त्याचे. आम्ही केलं तर एकदा. भाऊ म्हणे स्कॅन कर, पुढे स्कॅन. भाऊ म्हणते स्कॅन करा. लय झंझट त्यात, लय टाइम लागतो. आणि त्याच्यात 5 रुपयासाठी एवढे हे करावं. घे भैया चहा. हा वरून आणली चहा. कशी चहा? स्प्राईट पिणारी इकडं, आम्ही चहा. खूप वेळ नंतर वडापाव खाल्ल्यानंतर आता घराजवळ आलोय. आता काय दिवसानंतर काही नाही, पुढं काही प्रोग्राम नाही वाटत आहे. म्हणून आता आपण आहे ना इथंच बंद करूया ब्लॉग. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बेल आयकनला टच करायचं विसरू नका. आणि घंटा दाबा, पहिले घंटा दाबा. नमस्कार, राम राम. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.